सासूबाई, अहो हे काय, किती भाकरी बनवून ठेवल्या आहेत. तुम्हाला तर काही कळत नाही. आता या सगळ्या भाकरी वाया जाणार. थोडा तर विचार करायचा होता ना. या धागडधिंगाण्यामध्ये कोण खाणार आहे एवढ्या भाकरी? एका श्वासात बोलून गेली माधुरी. हे ऐकून शारदाबाई हात धरून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या स्वतःला सावरत घाबरून म्हणाल्या, अगं सुनबाई, खूप दिवस झाले. दोन्ही जावई बापू आणि अनमोललासुद्धा भाकरीसाठी विचारत होता. तो जो नवीन नोकर आला आहे ना, तो फक्त पुऱ्या तळतो. त्याला भाकरी बनवायला येत नाहीत. म्हणून मी स्वतः बनवण्यासाठी आले. मग माधुरी म्हणाली, आई आता बस करा. उद्या नातवाची मुंज आहे. तिकडे पूजेची तयारी बघायची राहिली आणि तुम्हाला फक्त जेवायचंच पडलं आहे. सुनेचं कडू बोलणं ऐकून शारदाबाईंच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. त्यांनी पदराने पटापट डोळे पुसले आणि खोलीत निघून गेल्या. कुठल्या नातेवाईकांनी बघू नये म्हणून त्यांच्या खोलीत आल्या. त्यांच्या हाताला पीठ तसंच लागलेलं होतं. जसं काय त्यांना सुधच नव्हती. त्या हाताला उलटसुलट करून बघत होत्या आणि बघता बघता कधी त्या भूतकाळात हरवून गेल्या त्यांचं त्यांना समजलं नाही. हे तेच हात आहेत ना, आणि हे तेच पीठ आहे ज्याच्यासाठी शिलाई करून बोटं वाकडी होत होती. कपड्यांची शिलाई करून करून बोटांना छिद्र पडली होती. नवऱ्याच्या अपघाती निधनानंतर 3 मुलांना घेऊन अनाथ असल्यासारखं झालं होती. सासरी 2 नणंद होत्या. दोघींची लग्न होऊन दोघी आपापल्या सासरी गेल्या होत्या. सासू सासरेच पहिलेच देवाघरी गेले होते. ती जास्त शिकलेली पण नव्हती. हातांना शिलाई मशीन चालवण्याचा अनुभव होता फक्त. मुलांचे कोमजलेले गेलेले चेहरे बघून देवाने केलेल्या अन्यायाला विसरून नवीन आयुष्याला सुरुवात केली. तिच्या नशिबाचे फाटलेले तुटलेले तुकडे शिवायला. पहिले आजूबाजूच्या लोकांचे कपडे शिवायला सुरुवात केली. मग हळूहळू काम चांगलं चालायला लागलं. पण हात मात्र घायाळ झाले होते. त्या जखमांनी एवढं दुःख झालं नाही जेवढं दुःख सुनेच्या बोलण्याने झालं होतं. या शिलाई मशीनच्या कामावरच मुलांना लहानाचं मोठं केलं. त्यांना शिकवलं. शिलाई केल्यानंतर जेव्हा मुलांना भाकरी करायची वेळ यायची तेव्हा पीठ मळायला यायचं नाही. तेव्हा मुलगी पीठ मळून द्यायची आणि मग मी भाकरी बनवायची. तिन्ही मुलं मिळून खूप आनंदाने जेवायचे. खास करून अनमोल म्हणायचा, आई, तुझ्या हातच्या भाकरीला किती मोठ्या असतात. असं वाटतं सगळ्या खाऊन टाकाव्यात. माझ्या याच हाताने मी मुलांना सांभाळले, त्यांना मोठं केलं, शिकवलं. शिलाई काम तोपर्यंत केले जोपर्यंत अनमोलला चांगली सरकारी नोकरी मिळाली नाही. अनमोलने त्याच्या बहिणींचं लग्न त्यांच्या अपेक्षेपेक्षा मोठ्या घरात करून देऊन माझ्या दुधाचं पांग फेडलं. देव त्याच्यासारखा मुलगा सगळ्यांना देवो. त्यामुळेच ती सुनेचे कडवे बोल स्वतः ऐकत होती. आपला मुलगा परेशान होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांचं कर्तव्य पार पाडता असताना त्याच्या तोंडातून एकही वाईट शब्द निघाला नाही. उलट सगळ्यांसोबत असं राहत होता जसं लहान मूल. पण न जाणे का सुनेचं बोलणं आज मनाला एवढा त्रास देत होतं. बहुतेक भाकरीचाच विषय होता. बहुतेक आई आणि मुलाच्या भुकेच्या नात्याचा विषय होता. बहुतेक त्या घडून गेलेल्या वेळेची आठवण करून दिली गेली होती. त्यावेळी एक शर्ट शिवल्यावरच मी माझ्या मुलांच्या तोंडात भाकरीचा एक घास घालू शकत होते. आई कुठे आहेस तू? अनमोलच्या एका आवाजाने शारदाबाई भूतकाळातून एकदम बाहेर आल्या. हो बाळा, मी इथेच आहे, असे म्हणत पटापट त्यांनी त्याचे डोळे पुसले. आई, आज भाकरी तू बनवली होतीस ना? खूप छान लागत होती. हो आई, खूप छान लागत होती, असं म्हणत दोन्ही जावी त्यांच्या खोलीत आले. शारदाबाई हसत म्हणाल्या, अनमोल, तुला कसं माहीत झालं की भाकरी मी बनवल्या होत्या? आई, त्या भाकरीच्या गोडव्यातून. एवढ्या छान भाकरी माझी आईच बनवू शकते. शारदाबाईंचं जणू सगळं दुःखच गायब झालं ते एका वाक्याने. ज्यानं माझं कष्ट बघितलं आहे, कमीत कमी त्याला तरी त्याचं मोल आहे. मग कशाला दुःख करत बसायचं? अनमोलच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या, कायम खुश राहा, आनंदी राहा, फक्त एवढंच म्हणणं आहे. आणि सगळेजण खुश झाले. आता कुठे घरात कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली होती. तेवढ्यात माधुरीची आई आणि तिची वहिनी आली. माधुरी लगेच त्यांना तिच्या खोलीत घेऊन गेली. खोलीत माधुरीच्या आईने सुमनने बॅगेतून डिंकाच्या लाडवाचा डबा काढला आणि माधुरीच्या हातात ठेवला. लाडवाचा डबा बघून माधुरी खुश झाली. पण तिने बघितलं तर तिच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. खोदून खोदून आईला कारण विचारलं तेव्हा सुमनताई म्हणाल्या, अगं काही नाही, काल तुझ्या भावाला सांगून लाडवाचं सामान मागवलं तर तुझ्या वहिनीने मला खूप काही ऐकवलं. ती म्हणाली,
तुम्हाला जेव्हा बघावं तेव्हा खायला बनवायचं असतं. आता देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करा आई. अजून किती देणार आहात मुलीला?" एवढं बोलून त्यांनी रडायला सुरुवात केली. माधुर एकदम सुन्न होऊन बेडवर बसली. तिला असं वाटलं की कुणीतरी जोरात कानाखाली तिच्या मारली. आता आज सकाळी तिने तिच्या सासूला एवढं काही ऐकवलं होतं. त्यांना त्रास झाला नसेल का? तेवढ्यात शारदाबाई माधुरीच्या आईला भेटायला खोलीत आल्या. दोघे एकमेकींच्या गळ्यात पडून भेटल्या. माधुरी बघत होती की सकाळी ती सासूबाईंना बोलली होती, त्यावर सासूबाई नाराज तर नाहीत ना? अचानक तिने तिच्या सासूच्या पायावर डोकं ठेवलं आणि सकाळी बोललेल्या गोष्टीची तिने माफी मागितली. आणि ती माफी का मागत आहे ते तिने इमानदारीने सांगितलं. शारदाबाईंनी माधुरीला दोन्ही हातांनी उचलली आणि छातीला लावले. मग त्या म्हणाल्या, "सुनबाई, आत्ता आम्ही म्हातारे झालो आहोत, पण आत्तासुद्धा आम्ही आपल्या मुलांचा चांगलाच विचार करत असतो. आज आम्ही थकलो आहे, शरीर साथ देत नाही, तरी पण आजही तुमच्या आवडीचं जेवण बनवून तुम्हाला वाढण्यासाठी मन तयार असतं." "हो आई, मला माफ करा. आता मला जाणीव झाली आहे जेव्हा माझ्या आईसोबत हे सगळं झालं." शारदाबाईंनी आणि तिच्या आईने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. तेवढ्यात अनमोल आला आणि म्हणाला, "अरे, आता सगळेजण बाहेर चला, गुरुजी बोलवत आहेत. मुंजेची वेळ होत आली आहे." सगळेजण हसत उठले. अनमोलने त्याच्या आईकडे बघितलं. तिच्या डोळ्यात आता त्याला एक वेगळीच चमक दिसत होती, जी पहिले कधीच बघितली नव्हती. ती आज खूप आनंदी दिसत होती.